शनिवार वाडा हा पुण्यातील मराठा साम्राज्याच्या वैभवाचा प्रतीक आहे. 1732 साली पेशवे बाजीराव प्रथम यांनी बांधलेला हा वाडा मराठ्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. 1828 मध्ये लागलेल्या आगीत वाड्याचा मोठा भाग नष्ट झाला, तरीही आजही त्याचे अवशेष पुण्याच्या इतिहासाची साक्ष देतात. उगम आणि बांधकाम. 1732 साली बांधकाम पूर्ण झाले. पेशवे बाजीराव प्रथम यांनी हा वाडा बांधण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वाडा दुमजली व 3 चौकीचा होता. बांधकामाचा खर्च अंदाजे 16,110 रुपये आला होता. ऐतिहासिक महत्त्व. शनिवार वाडा हा मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचे मुख्य निवासस्थान होता. 1730 ते 1818 या काळात तो मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून कार्यरत होता. येथे अनेक राजकीय निर्णय, युद्धनीती आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. 1828 ची आग. फेब्रुवारी 1828 मध्ये वाड्यात भीषण आग लागली. आग 7 दिवस धगधगली आणि वाड्याचा बहुतांश भाग नष्ट झाला. आज फक्त भिंती, दरवाजे आणि काही अवशेष शिल्लक आहेत. आजचा शनिवार वाडा. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला हा वाडा पर्यटन स्थळ आहे. येथे पाहायला मिळतात दिल्ली दरवाजा, मुख्य प्रवेशद्वार, बाजीराव प्रथम यांचा अश्वारूढ पुतळा, बागा व कारंजे. येथे लाईट अँड साऊंड शो आयोजित केला जातो, ज्यात मराठा साम्राज्याचा इतिहास सांगितला जातो.